जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे। शुपा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग हरी वासुदेव हरी। आज माघवारी, पण कोरोनामुळे सध्या तिथं कोणीच जाऊ शकत नाही, तेव्हा बसल्या जागेवरूनच पांडुरंगाला नमस्कार करूया। परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताईंना प्रवचनासाठी आवाहन करते आणि दासबोध श्रवणासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। शुद्ध ज्ञान निरूपण असा एक महत्त्वाच्या समासाचा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत। ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान। ज्ञानाची व्याख्या समर्थांनी याच्यात सांगितलेली आहे, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान। आता हे आपणासी आपण पाहणे म्हणजे नेमकं काय आहे ते आपण या समासाच्या आधारे पाहतो आहोत। इथं डॉक्टर काकांनी ज्ञानाच्या काही व्याख्या म्हणजे आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय हे सांगण्यासाठी काही व्याख्या दिलेल्या आहेत, त्या पाहूया आपण आणि पुढे सरकूयात। शास्त्रीय दृष्ट्या चिदाभासाला कूटस्थ चैतन्याचे ज्ञान होणे म्हणजे आत्मज्ञान होणे असं म्हटलेलं आहे। त्यानंतर हे संपूर्ण दृश्य विश्व जे आहे ते पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं आहे। आपलं अंतःकरण सुद्धा अपंचीकृत महाभूतांपासून निर्माण झालेलं आहे आणि या अंतःकरणामध्ये जे अहंकार रूपी द्वैत आहे त्याचं पूर्ण निरसन होणे याचं नाव ज्ञान। त्याचं पूर्ण निवारण होणे, या द्वैताचं निवारण होणे याला ज्ञान असं म्हटलेलं आहे। त्याला समर्थ या ठिकाणी म्हणतात की दृश्याचा खेळ पूर्ण मनामधून काढून टाकला गेला पाहिजे। त्यानंतर मन, बुद्धी, तर्क आणि परावाणी हे सर्व जिथे थांबतात, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन या पद्धतीने हे सर्वजण जे ते पाहताच थांबतात, त्या आत्म्याचे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान आहे। त्रिपुटी व त्रिगुणांचा मळ तुमच्या आमच्या अंतःकरणाला सारखा लागलेला असतो, तर हे मळ नसलेले म्हणजे जिथं द्वंद्व, त्रिपुटी, त्रिगुण, अवस्था यांचा यत्किंचितही मळ नाही असं जे स्वरूप ज्ञान त्याला शुद्ध ज्ञान, आत्मज्ञान असं म्हणतात। आता विमल आत्मस्वरूपाचे ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान होय आणि आपण मूळचे असेच विमल, शुद्ध, आनंदघन आहोत असं जीवानी आपल्याकडे पाहणे याला आत्मज्ञान असं म्हणतात। सद्यस्थितीमध्ये आपण स्वतःला मी सुखी आहे, दुःखी आहे ह्या पद्धतीने पाहत राहतो, याला संत सगळेजण अज्ञानाचं बरळणं असं म्हणतात की मी आनंदरूप असताना सुद्धा, अमृतपुत्र असताना सुद्धा मी स्वतःला काय समजते तर मी दुःखी आहे, सुखी आहे। जसं एखादा ताप आलेला, भरपूर ताप जर अंगात चढलेला असेल तर तो बरळतो, झोपेमध्ये बरळतो, ताप असताना बरळतो, दारू पिल्यानंतर बरळतो। तसं अज्ञान ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे स्थापित झालेला आहे त्या अज्ञानामध्ये जो
पूर्णपणे वावरतो त्याचं जे बोलणं आहे ते सुद्धा पूर्ण बरळण्यासारखंच आहे. आता हे ज्ञान होण्यासाठी नेमकं साधन किंवा कारण काय आहे की ज्याच्याद्वारे आम्ही ह्या स्वस्वरूपाच्या ज्ञानापर्यंत पोहोचू शकू. तर तत्वमसी म्हणजे तू ब्रह्म आहेस असा जो तत्वमसी महावाक्याचा श्री गुरूंनी शिष्याला केलेला उपदेश, या उपदेशाद्वारेच हे ज्ञान तुम्हाला आम्हाला होऊ शकतं. आता हे जे महावाक्य आहे त्याचं परत इथं समर्थ म्हणतात की महावाक्याचा जप सांगितलेला नाही, इतर मंत्रांसारखा याचा जप करायचा नाही, तर महावाक्याचं काय करायचं आहे तर चिंतन करायचं आहे. हे चिंतन करून कशाचा लाभ करून घ्यायचा आहे तर शुद्ध स्वरूपाचा, आपल्या मूळच्या स्वरूपाचा, निर्मळ स्वरूपाचा, आनंदघन परमात्म्याचा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे. म्हणजे अज्ञानामुळे चित्ताचा जो चित्ताचा आनंदरूप स्वभाव आहे तो जो तुम्ही आम्ही घालवून बसलेले आहोत ते ह्या अभ्यासाच्या साह्याने पूर्णपणे परत मिळवायचं आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ या नाव ज्ञान केवळ वेदांत मते. की संपूर्ण वेदांत शास्त्र या ब्रह्माशी एकरूप होणं आणि तेच मी आहे असं समजून राहणं, निर्गुण ब्रह्मते अंतरी बिंबले असं समर्थ आपल्याला शेवटच्या समासामध्ये सांगतात. तर हे निर्गुण परब्रह्म अंतरी बिंबणे म्हणजे तेच मी आहे असं निसंशय आपल्या ठिकाणी ज्ञान होणे, याला आत्मज्ञान असं म्हणतात. आणि हे आत्मज्ञान करून घेण्यासाठी हे आत्मज्ञान झालं की मग काय होतं तर शोधिता आपले मूळ स्थान सहजची उडे अज्ञान या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. की आपलं स्वतःचं मूळ शोधणे म्हणजे स्वरूप शोधणे, आणि ते स्वरूप शोधता शोधता जसजसं वेदांत शास्त्राचं चिंतन आपल्याकडनं होत जातं, श्री गुरूंनी दिलेली साधना आपण मनापासून करत राहतो आणि महावाक्याचं चिंतन करतो, तेव्हा तेव्हा ही अविद्या, हे अज्ञान जे आहे ते हळूहळू गळून पडतं आणि मग आपल्याला स्वरूपाचं ज्ञान होतं म्हणजे ब्रह्मज्ञान होतं. आणि असं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर काय होतं तर ह्या ज्ञानाने तुम्हाला आम्हाला मोक्ष प्राप्त होतो. ब्रह्मज्ञान होणे म्हणजेच मोक्ष मिळणे. आता समर्थ या ठिकाणी म्हणतात की अशी स्वतःची ओळख करून घेतल्यानंतर 18व्या ओवीपर्यंत आपण आलो होतो. आता त्याच्या पुढच्या ओव्या आपल्याला पाहायच्या आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतात की आपणासी ओळखो जाता अंगी बाणे सर्वज्ञता तेने एकदेशी वार्ता निशेष उडे. की आपल्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर आपण जे संकुचित वृत्तीने मी देहापुरताच मर्यादित आहे असं स्वतःला समजत होतो, तो गैरसमज आपल्याविषयीचा आपला दूर होऊन जातो आणि हे विश्वाची माझे घर या पद्धतीचं खूप मोठी वैचारिक उडी जी आहे ती आपल्याकडनं घेतली जाते. आता हे ज्ञान झाल्यानंतर अंगी सर्वज्ञता बांधते असं या ठिकाणी समर्थ म्हणतात. इथं सर्वज्ञ शब्दाचा अर्थ सर्व गोष्टी ज्याच्या सत्तेवर आम्ही जाणतो त्याला जाणणे, याला सर्वज्ञ होणे असं म्हणतात. नाही तर सर्वज्ञ शब्दाचा अर्थ आपल्याला असं वाटतो की तिन्ही काळातल्या आपल्या गोष्टी जो ओळखतो, तिन्ही काळातलं आपलं भविष्य जो काही सांगतो त्याला आपण म्हणतो की त्रिकालज्ञ आहे. या पद्धतीने हा सर्वज्ञ नाही. श्री गुरूंना सुद्धा या पद्धतीने आपण पाहायला गेलो तर आपली काय होऊ शकते त्या ठिकाणी तर आपली स्वतःचीच त्या ठिकाणी फसगत होते की आपल्या मनातलं ते सगळेच ओळखून राहतील, त्यांना काही बोलण्याची आपण सांगण्याची गरज नाही. या पद्धतीने सर्वज्ञ शब्दाचा अर्थ आपल्या मनातलं ओळखतो, आपल्या भूतकाळातलं ओळखतो, आपल्या भविष्यात काय घडणार आहे ते ओळखतो. या पद्धतीचा सर्वज्ञ हा शब्द इथं नसून सर्व ज्याच्या सत्तेवर प्रगट झालेला आहे, सर्व ज्याच्या सत्तेवर या ठिकाणी भासत आहे आणि सर्व ज्याच्यामध्ये लीन होणार आहे असं जे तत्व, जे सर्वांचं मूळ असं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे तो जो जाणतो त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. एक जाणलं की सर्व जाणल्यासारखं होतं असं उपनिषदांनी त्या संबंधी आपल्या समोर भाष्य करून ठेवलेलं आहे. ते एक म्हणजे ब्रह्म नावाचं तत्व आणि ते जाणलं की सर्व काही जाणल्यासारखं होतं. मग आता
मी कोण ऐसा हेत धरून पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपाची होय. की मी कोण आहे याचा आपण शास्त्राद्वारे श्री गुरूंच्या वचनाद्वारे ज्या वेळेला शोध घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेला ब्रह्म मी आहे इथपर्यंत जर आपण पोहोचलो तर देहातीत होऊन राहण्याची कला, देहात असतानाच देहातीत होऊन राहण्याची जी कला आहे ती आपल्याला श्री गुरु कृपेने अवगत करता येते. आणि मग नाना धोके देहबुद्धीचे म्हणजे देहबुद्धीमुळे जे काय आपल्याला दुःख संकट झेलावे लागतात त्यातून आपण काय होऊन जातो तर पार होऊन जातो. त्यानंतर समर्थांनी या ठिकाणी यादीच दिलेली आहे की हे ब्रह्मज्ञान करून कोण पहिलं पार पावलेले आहेत, म्हणजे या भवसागराच्या पलीकडे हे ब्रह्मज्ञान करून घेऊन कोण पोहोचलेले आहेत. त्यामध्ये व्यासमुनी, वसिष्ठ मुनी, शुक, नारद, त्यानंतर जनक, वामदेव, वाल्मिकी, अत्री इत्यादी ऋषींची सुद्धा या ठिकाणी नावं दिलेली आहेत. आणि त्यानंतर शौनिक, सनातन, सनकादिक यांचे सुद्धा या ठिकाणी समर्थांनी काय केलेले आहेत तर नावं घेतलेली आहेत. त्यानंतर मच्छिंद्रनाथ, गोरक्षमुनी असे अनेक महानुभव. आता इथं महानुभव शब्दाचा अर्थ सुद्धा ज्यांनी या महान तत्वाचा अनुभव घेतलेला आहे अशा अनेकांनी ह्याचा अनुभव घेऊन ते काय झालेले आहेत तर समाधानी झालेले आहेत आणि सदैव ब्रह्मानंदामध्ये डुलत आहे. यामध्ये समर्थांनी अजून एक उल्लेख केलाय तो म्हणजे जेने सुखे महादेव, की महादेव सुद्धा या ब्रह्मानंदामध्ये म्हणजे स्वस्वरूपाची ओळख करून घेऊन त्यामध्ये अखंड काय करत असतात तर डोलत असतात. आणि सर्व वेदांताचं सार जर काय असेल, आपल्याला काय सांगायचं असेल वेदांतामध्ये तर ते हेच आहे की जे वेदांताचे सार सिद्धांत धादांत विचार ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होय. की ज्याला अहोभाग्य महाभाग्य असं म्हणता येईल असं भाग्य अशा भाविकाला लाभतं. ते कुठलं भाग्य आहे तर सिद्धांत म्हणजे स्वानुभव, गुरुप्रचिती आणि शास्त्रशुद्ध विचार या तीन गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याला असा महान अनुभव मीच ब्रह्म आहे या पद्धतीचा अनुभव त्या भाविकाला येऊन जातो. अनेक साधू संत सज्जन यांच्याकडे शरणागत होऊन आलेल्या सर्व शिष्यांना ते याचाच काय करत असतात तो उपदेश करत असतात. समर्थ या ठिकाणी म्हणतात की तीर्थ, व्रत, उद्यापने, अनेक प्रकारची पंचाग्नी साधने हे सगळं जरी आपण करत राहिलो तरी सुद्धा आत्मज्ञान त्याद्वारे होणे शक्य नाही. तर कर्माने काय होणार आहे, व्रत वैकल्याने काय होणार आहे तर शमदमाचा अभ्यास करण्याला आम्हाला बळ प्राप्त होणार आहे. त्यानंतर ते जर निष्काम भावनेने आम्ही करत असू तर आत्मज्ञानासाठी आवश्यक असणारी चित्ताची शुद्धी आमची त्याद्वारे होऊन जाणार आहे. उपासना जर व्यवस्थित चाललेली असेल तर निष्काम उपासनेच्या द्वारे आमची चित्ताची शांती होणार आहे आणि मग शांत आणि शुद्ध झालेल्या चित्ताने वेदांतातल्या या सिद्धांताचा विचार करण्याचं जे बळ आहे ते आमच्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. म्हणजे बुद्धी सूक्ष्मग्राही होणार आहे. या पद्धतीने समर्थ म्हणतात की सकळ साधनाचे फळ ज्ञानाची सिगची केवळ तेने संशयाचे मूळ निशेष तुटे. की जे जे आपण व्यवहारात ज्ञान आहे असं म्हणतो त्या सगळ्या ज्ञानाच्या पेक्षा सर्वश्रेष्ठ ज्ञान जर कुठलं असेल तर ते आत्मज्ञान आहे. स्वस्वरूपाची ओळख करून घेणे आहे. आणि ते करण्यासाठी काय पाहिजे तर साधना करायला पाहिजे. कुठली साधना करायची आहे त्याचा उहापोह आता पुढे समर्थ या ठिकाणी करतात. आता हे महावाक्याचं चिंतन केलं पाहिजे, दृश्याचा केर आटून गेला पाहिजे. ह्या पद्धतीने जेव्हा आपण ऐकतो शास्त्रातल्या किंवा प्रवचनातून काही या गोष्टी ऐकतो त्यावेळेला नवीन साधक जे आहेत ते एकदम घाबरून जातात की हे आपल्याला जमणंच शक्य नाही असं त्या ठिकाणी आपल्याला वाटून जातं. की आम्हाला संस्कृत येत नाही, वेदांत शास्त्र तर सगळं संस्कृतमध्ये आहे, मग आम्हाला हे काही जमेल का, कधी जमणार आहे का, या पद्धतीचे विचार मनामध्ये येतात आणि परमार्थ आपल्याला जमणारच नाही असं आपल्या ठिकाणी वाटायला सुरुवात होते. पण असं जर वाटायला लागलं म्हणजे असा न्यूनगंड निर्माण झाला तर साधकाला पुढे जाता येत नाही.
ज्या अर्थी वेदांत शास्त्राने हा उपदेश तुम्हाला आम्हाला करून ठेवलेला आहे, त्या अर्थी माणूस नक्कीच तिथपर्यंत पोहोचू शकतो. या आत्मविश्वासाने साधकांनी आपली काय केली पाहिजे तर वाटचाल करायला पाहिजे. समर्थ म्हणतात की अनेक भाषांमध्ये अनेक ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. वेदांत शास्त्राचा उहापोह अनेक भाष्यकारांनी आपल्या आपल्या भाषेतून करून ठेवलेलं आहे. पण त्या सगळ्यांचं सांगणं जर काय असेल तर ते एकच आहे की ते परब्रह्म तू आहेस असं शिष्याला सांगणं. आता समर्थ इथं पुढे म्हणतात की संस्कृत जरी तुम्हाला आम्हाला येत नसलं तरी सुद्धा घाबरायचं अजिबात कारण नाही. कारण आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपेसहित हृदयी वसे. की ज्यांनी श्री गुरु केलेले आहेत त्यांनी मी संस्कृत येत नाही म्हणून घाबरून जायचं कारण नाही, मला काही कळणार नाही असं म्हणण्याचं सुद्धा कारण नाही. कारण श्री गुरूंची कृपा जी आहे ती तो जर व्यवस्थित साधना करत असेल तर त्याच्यावर अखंड बरसत राहते आणि श्री गुरु कृपेमुळे त्याला न कळणाऱ्या गोष्टी हळूहळू विवर्ता विशेषा विशेष कळो लागे असं जसं समर्थ म्हणतात त्याप्रमाणे होऊन जातं. समर्थ म्हणतात न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास प्रयत्ने वीण सौरस सद्गुरु कृपा. की तुम्ही वेदांताचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला नसेल, भरपूर संत संगती श्रवणही घडलेले नसेल, पण तरी जर सद्गुरु तुम्ही केलेले असतील आणि त्यांच्यावर जर पूर्ण निष्ठा श्रद्धा विकसित झालेली असेल तर श्री गुरूंच्या त्या वचनामधून आणि श्री गुरूंनी दिलेल्या साधनांमधून सद्गुरु कृपा आपल्यापर्यंत नक्की पोहोचण्याची व्यवस्था भगवंतानी करून ठेवलेली आहे. सद्गुरु अरे गहनाचे ही गहन ते तू जाण सद्गुरु वचन, सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. की सगळ्यात गहन असणारं कठीण असणारं असं जरी आपल्याला वाटत असलं तरी ते सद्गुरु वचन म्हणजे तत्वमसी महावाक्याचा उपदेश हे जे आहे त्याच्या चिंतनाने शिष्याचं पूर्ण समाधान होऊ शकतं. एरवी अंतःकरणाचं चित्ताचं पूर्ण समाधान होण्याची इतर गोष्टीतून कदापिही शक्यता नाही. आणि म्हणून साधना काय सांगितलेली आहे, सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत सप्रचिता आता. की न घाबरता श्री गुरूंनी दिलेली साधना जर मनापासून करत राहिलो. आता श्री गुरु कुठल्या प्रकारची साधना देतात साधकाला, तर नाम देतात, ध्यान कसं करायचं ते सांगतात आणि तत्वज्ञानपर एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करायला सांगतात. आता ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या सातत्याने साधक जर सांभाळून करत असेल, मनापासून करत असेल, अगदी महत्वाचं आहे की त्याला त्याच्यामध्ये गोडी उत्पन्न झालेली असेल. नाही तर करायचं म्हणून करून टाकत असेल, जसं नेहमी डॉक्टर काका म्हणतात की पूजा आम्ही कशी करतो, आटोपली उरकली संपवली, या पद्धतीने 5 मिनिटाचं ध्यान करून टाकलं, 1 माळ ओढून टाकली, एखादा ग्रंथाचं एखादं पेज वाचून टाकलं, या पद्धतीने ही जर साधना करून टाकली या पद्धतीचे असेल तर आमची प्रगती होणार नाही. पण श्री गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये अत्यंतिक रत होऊन गोडी त्या ठिकाणी चढती वाढती जर आमची राहिली तर श्री गुरु कृपा आमच्यापर्यंत नक्कीच काय होते तर पोहोचलेली असते. जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन जेणे माझे समाधान अत्यंत झाले. त्या ठिकाणी समर्थ स्वतःचा स्वानुभव सांगतात. समर्थांचे स्वामी म्हणजे सद्गुरु पण प्रभू रामचंद्र आहेत आणि आराध्य दैवत सुद्धा प्रभू रामचंद्र आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी समर्थांना अनुग्रह दिला अशी कथा त्यांच्या चरित्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि त्यावेळेला समर्थ म्हणतात की त्यांनी मला जे साधन सांगितलेलं आहे, त्यांनी मला जे वचन ऐकवलेलं आहे त्यावेळेला, त्याच वचनाने माझ्या अंतःकरणाचं पूर्ण समाधान झालेलं आहे. जेणे माझे समाधान अत्यंत झाले. आणि ज्या माझ्या श्री गुरूंच्या वचनाने माझं समाधान झालेलं आहे तेच वचन मी आता तुला शरणागत शिष्याला देऊ करत आहे. कारण या ठिकाणी
मागून आलेलं पुढे द्यायचं असतं. संप्रदाय म्हणजे काय याची अगदी सोपी व्याख्या काका सांगतात की मागून आलेलं जसंच्या तसं पुढे देत राहणं. आता मागून आलेलं म्हणजे आपल्या श्री गुरूंनी आपल्याला जे दिलेलं आहे, आपल्या श्री गुरूंनी जसं आपलं समाधान केलेलं आहे तसंच्या तसं आपल्या पुढे शरणागत म्हणून आलेल्याचं समाधान करत राहणे, हे संप्रदायाची ह्या पद्धतीची वाटचाल चाललेली असते. मग ते हे माझ्या जीवीचे गुज, या ठिकाणी सद्गुरु वचनाला समर्थ जीवीचे गुज असं म्हणतात की ते वचन अत्यंत हृदयामध्ये काय केलेलं आहे तर सांभाळून ठेवलेलं आहे. आता कुठली वचनं हृदयामध्ये सांभाळून ठेवावीत, सतत त्यांचं स्मरण करावं, याचं या ठिकाणी समर्थ आपल्या समोर मार्गदर्शन करत आहे. आपण सुद्धा कित्येकांचे वचन मनामध्ये सांभाळून ठेवतो, पण ज्या वचनांचा मला कधीही फायदा होत नाही, उलट ते शब्द आठवल्यानंतर मला दुःखच होत राहतं, असे शब्द मनामध्ये सांभाळून ठेवण्यापेक्षा कोणाचे शब्द, कोणाचं वचन अंतःकरणामध्ये सांभाळून ठेवावं याचं मार्गदर्शन या ओवीमध्ये समर्थांनी आपल्या समोर केलेलं आहे. आणि समर्थ पुढे म्हणतात की माझ्या श्री गुरूंनी सांगितलेलं हे जे वचन आहे, हे जे त्यांच्या अनुभवाचे बोल त्यांनी माझ्या हृदयामध्ये ओतलेले आहेत, तेच अनुभवाचे बोल मी तुझ्यापर्यंत पोहोचवत असताना एक या ठिकाणी समर्थ सांगतात, जरी अवधान देसी, की आपले श्री गुरु आपल्याला नेमकं काय सांगत आहेत ते ऐकत असताना जर तू पूर्ण लक्ष देशील, व्यग्र चित्त न ठेवता एकाग्र चित्ताने श्री गुरूंचं वचन ग्रहण करशील, तर तुला ह्याच क्षणी समाधान प्राप्त होऊन जाईल. तरी आता येच क्षणी आपल्या समोर ज्ञानेश्वर महाराजांची पण ओवी आहे, काना वचनाची आहे भेटी, की ज्या क्षणी श्री गुरु कानामध्ये ते वचन सांगतात त्याच क्षणी तो शिष्य ब्रह्मरूप होऊन जातो. आता असं आपल्याला सगळ्यांनाच व्हावंसं वाटतं, पण त्यासाठी जी पूर्वतयारी पाहिजे ती प्रत्येकाची कमी जास्ती झालेली असते. आणि म्हणून सद्गुरु करून सुद्धा सद्गुरु सांगतात त्याच वेळेला मी ब्रह्मरूप होऊ शकत नाही. आता यामध्ये सद्गुरूंचा काही दोष आहे का? अजिबात नाही, कारण आपल्याला सगळ्यांना ब्रह्मरूप करण्यासाठीच ते तत्पर असतात. नाही काळ वेळ तया लागी असं त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, की त्यांना अजिबात काळ वेळ लागत नाही. मग या ठिकाणी आपल्याला एवढा वेळ का लागतो याचं एक कारण आपल्या समोर आहे की आपलं अंतःकरण तो उपदेश ग्रहण करण्यासाठी, धारण करण्यासाठी आणि सतत उपयोगात आणण्यासाठी जेवढं शुद्ध आणि स्वच्छ असायला पाहिजे तेवढं आपलं अजून ते झालेलं नाही. पुढच्या काही समासामध्ये याचं उहापोह परत येणार आहे. त्यावेळेला समर्थ म्हणतात की लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं, पण ते लोखंड सुद्धा शुद्ध असावं लागतं. ते जर गंजलेलं असेल तर परिसाचा स्पर्श होऊन सुद्धा त्याचं रूपांतर ताबडतोब सोन्यात होऊ शकत नाही. मग आता इथं दोष कोणाकडे आहे? परिसाकडे आहे का लोखंडाकडे आहे? तो उत्तर येतं त्याचं आपल्या समोर की लोखंडाकडे आहे, कारण त्याला गंज चढलेला आहे. मग तो गंज काढून टाकेपर्यंत त्याला काय करावं लागतं तर अग्नीमध्ये स्वतःला जाळून घ्यावं लागतं. त्याप्रमाणे स्वतःच्या अंतःकरणाची शुद्धी आणि शांती होईपर्यंत मनापासून साधना करत राहावी लागते आणि आपला अधिकार जो आहे तो आपल्याला वाढवून घ्यावा लागतो. असा अधिकार वाढता वाढता कधीतरी डॉक्टर काका म्हणतात की साधना करता करता कधीतरी अचानक अलगद ते होऊन जातं. आता ते होऊन जातं म्हणजे नेमकं काय होतं? ते वेळी जे का होय तया नाम सुख, असं ज्ञानेश्वर माऊलीने त्याचं उत्तर दिलेलं आहे. किंबहुना सोये जीवा आत्मयाची लाहे, ते वेळी जे का होय तया नाम सुख. आता ते तुम्ही होऊन पहा. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची अडचण कुठली आहे की आपण तसं होऊन राहिल्याशिवाय ते काय आहे हे आपल्याला कळत नाही. ते कसं व्हायचं असतं, अधिकार कसा वाढवायचा असतो, बुद्धीची सूक्ष्मता एकाग्रता कशी वाढीस लागेल याचे सगळे
जे काय आपल्या समोर मार्गदर्शनाचे पैलू आहेत ते श्री गुरु उलगडून सांगत असतात, पण ते उलगडून सांगत असताना न झोपता न कंटाळता जर आमच्याकडनं श्रवण झालेलं असेल तर ध्यान काळी आम्हाला त्याचा उपयोग करता येतो। पण अर्धी प्रवचनं जर आमची झोपेतच गेलेली असतील तर त्या ठिकाणी श्री गुरु तरी काय करणार आहे, ते मनापासून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण आम्हाला जर ते ऐकताना गोडी वाटत नसेल आणि डुलकी येत असेल तर त्या ठिकाणी दोष कोणाचा आहे, तर तो आपलाच आहे। समर्थ ज्या वेळेला शिष्याला असं सांगतात की मी माझ्या जीवीचं गुज म्हणजे माझ्या अंतःकरणात अत्यंत आवडीने धारण करून ठेवलेलं त्या श्री गुरूंचं वचन, माझ्या श्री गुरूंचं वचन आता मी तुला मनापासून सांगतो आणि ते जर तू पूर्ण लक्ष देऊन एकाग्र चित्ताने ऐकशील तर तुझं आत्ताच समाधान होईल। हे ऐकल्यानंतर तो शिष्य जो आहे तो आपल्या श्री गुरूंचे चरण कमल जी आहेत ते अत्यंत दृढपणे धरून ठेवतो। आता चरण धरून ठेवतो म्हणजे प्रत्यक्षात तो त्यांचे पाय घट्ट धरून बसतो असा त्याचा अर्थ नाही, तर श्री गुरु जे सांगणार आहेत ते अत्यंत मनापासून ऐकण्याचा तो काय करतो, तर या ठिकाणी प्रयत्न करतो। आणि मग श्री गुरु त्याला काय सांगतात, अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथीचा अर्थ अतर्क्य तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे। ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको। की अहम ब्रह्मास्मी हा अनुभव येण्यासाठी मी तुला आता तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतो आहे, पण हा तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकत असताना तू त्याविषयी यत्किंचित सुद्धा संशय बाळगू नको, कारण श्री गुरूंनी आपल्याला सांगितलंय तू ब्रह्म आहेस, परंतु ते ब्रह्म मी आहे की नाही, खरंच ते ब्रह्म आहे का, या पद्धतीचे संशय जर तुझ्या मनामध्ये असतील तर या गुरुवचनांवर तू पूर्ण निष्ठा ठेवून एकाग्र होऊ शकणार नाहीस। आणि म्हणून पहिल्यांदा संशय गुरुवाक्यावरचा दूर करण्याचा प्रयत्न कर। ज्या अर्थी माझ्या श्री गुरूंनी मला मी ब्रह्म आहे असं सांगितलेलं आहे त्या अर्थी मी ब्रह्मच असलो पाहिजे। आपल्या समोर कठोपनिषदामध्ये सांगितलेले आहे अस्ति इति उपलब्धव्यो, ते आहे असंच तुम्ही लक्षात ठेवा। तर लक्षात ठेवून साधना केली तर त्याच्यावर भाव धरून साधना करत राहिलो तर नक्कीच ते मी आहे या भावापर्यंत पोहोचू। नवीन भाषेत बोलायचं झालं तर सकारात्मक ब्रह्माविषयी विचार करा की ते शास्त्रात सांगितलं तसंच आहे, श्री गुरूंनी मला सांगितलं त्या अर्थी ते मीच आहे आणि ते मी होऊन राहणारच आहे। ह्या पद्धतीने जर आपण सकारात्मक दृष्टीने तो विचार करून साधनेला लागलो तर कधीतरी ब्रह्मरूपता होऊन जाण्याची, ब्रह्मरूप होऊन जाण्याची नक्की आपल्याला काय आहे तर दाट शक्यता त्या ठिकाणी आहे। आता शक्यतेच्या भाषेत काय कसं बोलायचं, आपण का बोलायचं, जशी साधना वाढीस लागेल तसं तसं ते आपल्याला शक्य आहे असं वाटायला लागेल। आणि जसजसं आपला अधिकार फार कमी पडतोय, न्यूनगंड आपल्यामध्ये खूप आहे असं आपल्याला वाटत राहील तर आपण आपल्या साधनेमध्ये तेवढी प्रगती करू शकणार नाही। सद्यस्थितीत मला त्याचा अनुभव नसला तरी सुद्धा ज्या अर्थी श्री गुरूंनी मला तसं सांगितलेलं आहे त्या अर्थी ते तसंच आहे या पद्धतीचा विश्वास धारण करून त्या ब्रह्माविषयी पूर्ण निष्ठा राखून ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ब्रह्मनिष्ठा राखली तर तुम्हाला त्याचा ताबडतोब त्या ठिकाणी अनुभव येऊ शकतो। पण ब्रह्मनिष्ठा जर कमी असेल, आता या ब्रह्मावर निष्ठा ठेवण्यासाठी गुरुवचन फक्त आपल्याला काय आहे, आधार आहे, कारण ते काही इतर गोष्टींसारखं आपल्याला डोळ्याने दिसणार नाही, शब्दाने आकलन करता येणार नाही, स्पर्शाने त्याचं ज्ञान होणार नाही, मग ते आहे असं समजायचं कशावरून, तर ज्या अर्थी श्री गुरूंनी मला ते सांगितलेलं आहे त्या अर्थी ते तसंच असलं पाहिजे। म्हणजे आपल्या श्री गुरूंकडे सुद्धा आधी गुरु साक्षात परब्रह्म या पद्धतीने पाहण्याचा आपल्या ठिकाणी काय असला पाहिजे तर भाव असला पाहिजे की ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, ते त्यांच्या सगळ्या क्रियांसह, त्यांच्या शरीरासह, त्यांच्या शब्दांसह पूर्णपणे ब्रह्मरूप आहेत।
या विश्वासाने ज्या वेळेला श्री गुरूंनी दिलेलं वचन आपण आपल्या अंतःकरणामध्ये धारण करू, त्यावेळेला त्या वचनावरची निष्ठा, श्रद्धा, अपरंपार प्रेम जे आहे ते आपलं वाढीस लागेल. आणि जोपर्यंत विश्वास, श्रद्धा, निष्ठा या गोष्टी आपल्याजवळ कमी आहेत तोपर्यंत रोज सोहम साधना करून सुद्धा त्या अनुभवापर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही. आणि म्हणून पहिलं सांगितलंय समर्थांनी, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको, की आता गुरुवचनांवर तू अजिबात संशय घेऊ नकोस. सोपं आहे का हे? व्यवहारामध्ये आपल्याला त्यांचं फक्त शरीर आपल्याला दिसतं, आपल्यासारखेच ते शरीरधारी आहेत, त्यामुळे किती विश्वास ठेवायचा असं कधीतरी वाटण्याची शक्यता असते. पण इथं आपल्याला म्हटलेले की श्री गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवल्याशिवाय आपण ब्रह्मरूप होऊ शकत नाही. वेदांत शास्त्रावर, संत वचनावर, श्री गुरु वचनावर पूर्णपणे श्रद्धा विकसित करणे याला साधना असे म्हणतात. सुरुवातीला ती कमी असेल पण वाढीस लावण्याचं काम जे आहे ते मात्र आपण साधनेद्वारे नक्की करू शकतो. मग जे आपल्या हातात आहे ते मनापासून करण्याचा आपण काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात की 9 प्रकारचं भजन 4थ्या दशकामध्ये आपल्या समोर झालेलं आहे की नवविधा भक्ती. या नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती ही जी 9वी भक्ती सांगितलेली आहे ती 9वी भक्ती तिथपर्यंत आपण पोहोचणे हेच ते ब्रह्मरूप होण्याचं काय आहे तर साधन आहे. निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती यथान्वये प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती. की निर्माण झालेले हे 5 महाभूते आहे ते सुद्धा आणि त्यांनी बनलेली संपूर्ण देहादी सृष्टी जी आहे ती पूर्णपणे नाशिवंत आहे, अनित्य आहे. परंतु ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ज्याच्या सत्तेवर हे सगळं भासमान व्हायला लागलेलं आहे ते ब्रह्म मात्र पूर्ण काय आहे तर अखंड राहणारं असतची असे या पद्धतीचं आहे. आणि म्हणून त्या ब्रह्मावर काय करायचं आहे तर विश्वास. सत्य असे ते सहज बोलते संतांची ती वाणी. ती संत जे आहेत ते सत्याशिवाय दुसरं काहीही बोलत नाही. आणि सत्य काय आहे तर एकमेव अद्वितीय असलेलं ब्रह्मतत्व हे सत्य आहे, कायमचं असणारं असं ते तत्व आहे. आता हे तत्व जर आपल्याला जाणायचं असेल तर दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता ऐक्य रूपे ऐक्यता मुळीचं आहे. ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. ह्या पद्धतीचा विवेक चित्तामध्ये प्रकट झाल्याशिवाय मिथ्या जगतापासून अंतःकरण आवरता येत नाही आणि सत्य ब्रह्माच्या ठिकाणी ते लीन करता येत नाही. आणि म्हणून साधकांनी जगन मिथ्यात्व जे आहे ते व्यवस्थित पटवून घेतलंच पाहिजे की हे सगळं जग जे आहे ते पंचमहाभूतात्मक आहे. 5 महाभूत ही जड आहेत. जे जे जड आहे ते अनित्य आहे आणि अनित्याच्या पसारामध्ये माझं मन मी जर गुंतवून ठेवलं तर नित्य असणाऱ्या त्या ब्रह्माचा अनुभव मला कदापिही येणे शक्य नाही. हे लक्षात ठेवून अनित्याच्या पसाऱ्यातून आपलं मन नित्य आवरण्याची साधना करत राहायला साधकाने काय केलं पाहिजे तर शिकलं पाहिजे. आता हे जे ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी सृष्टीची वार्ता सुद्धा नाही असं समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतात. पिंड आणि ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कुठे. पिंड आणि ब्रह्मांड हे दोन्हीही पंचमहाभूतात्मक आहे आणि ब्रह्म जे आहे ते ह्याच्या आत बाहेर जरी पूर्णपणे व्यापून राहिलेलं असलं तरी ब्रह्मामध्ये प्रत्यक्ष पिंड रूपाने किंवा ब्रह्मांड रूपाने काहीही नाही. हे लक्षात घेऊनच त्या ब्रह्माचा काय केला पाहिजे तर विचार केला पाहिजे. ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केराटे तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. की आता सुरुवातीला आपल्याला वाटतंय की मी ब्रह्म नाही, श्री गुरूंनी सांगितलं तू ब्रह्म आहे आणि म्हणून आता मी ब्रह्म आहे असा माझा अभ्यास सुरू झालेला आहे. पण मी अज्ञानात होते तेव्हाही त्या ब्रह्माशी अभिन्नच आहे. आता मी साधना करत आहे तेव्हाही त्या ब्रह्माशी अभिन्नच आहे आणि त्यानंतर संपूर्ण दृश्य जगताचा बाध झाल्यानंतर सुद्धा माझं त्या ब्रह्माचं कायमचं ऐक्यच आहे. आम्ही कधीही भिन्न नव्हतो हे सत्य तुला त्यावेळेला नक्की पटेल. मिथ्यात्व वृत्ती फिरे तो दृश्य असताच ओसरे सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन.
की आता हे आत्मनिवेदन म्हणजे दृश्य जगतापासून आपली अंतःकरण वृत्ती पूर्णपणे बाजूला करत 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 जिथं आता दृश्याचा यत्किंचितही संबंध नाही, प्रपंचो शम असं त्याला म्हटलेलं आहे की जिथं प्रपंचाचा पूर्ण उपशम झालेला आहे, म्हणजे जिथं प्रपंच नावाची गोष्ट कधी सिद्धच होत नाही असं जे तत्व आहे त्या ठिकाणी आपली वृत्ती माघारी वळवत वळवत नेली. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आपल्यासाठी आहे या ठिकाणी समजून सांगण्यासाठी. परतोनी पाठीमोरे ठाके आपण या आपण पे देखे देखत खेओ ओळखे म्हणे तत्व हे मी. की दृश्य जगताकडे धावणारी आमची जी वृत्ती आहे ती तिथून माघारी वळवायची आणि आतमध्ये असणाऱ्या आत्मतत्वाचा शोध घेण्यासाठी तिचा उपयोग करायचा. असं करता करता ती वृत्ती आत्माकार ब्रह्माकार नामाकार होऊन जाते आणि अशी जेव्हा ती पूर्ण दृश्याचा विसर पडून राहते त्यावेळेला ती ब्रह्मरूपच होऊन जाते. याला आत्मनिवेदन असं म्हणतात, असं समर्थांनी इथं आपल्या समोर सांगितलं. आणि समर्थ पुढे म्हणतात, असो गुरुचे ठाई अनन्यता तरी तुझं काय रे चिंता वेगळेपणा अभक्ता उरोच नको. श्री गुरुचरणी जर तू अनन्य असशील, एकनिष्ठ असशील तर तुला चिंता करण्याचं काय कारण आहे? मी ब्रह्मरूप होईल का नाही, होईल का नाही अशी चिंता करण्यापेक्षा एका वचनावर त्यांच्या पूर्ण श्रद्धा ठेव. त्यांनी सांगितलेले आहे ना त्या अर्थी मी ब्रह्मच आहे अशी पूर्ण श्रद्धा ठेवून जर तू तुझं जीवन व्यतीत करशील तर तुला ब्रह्मरूपता लवकरात लवकर प्राप्त होऊन जाईल. आता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन. सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. की परमार्थ करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे? साधनांचा खूप फापट पसारा मांडायचा आहे का खूप काही करत राहण्याचा प्रकार या ठिकाणी आहे? थोडे आहे चित्त साह्य झाले. या इथं फक्त सद्गुरु भजन कर. आता सद्गुरु भजन कर म्हणजे नेमकं काय कर? टाळ मृदुंग घेऊन साखे सद्गुरूंचे पद म्हणत राहा असं सांगितलेलं आहे का? पुष्कळ जण असंही भजन करतात, पण असं भजन करत असताना सद्गुरूंनी आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे, कुठला उपदेश केलेला आहे ते मात्र त्यांच्या विस्मरणात जाऊन राहतं. आणि असं झालं तर आम्ही ब्रह्मरूप होऊ शकू का? नाही. मग सद्गुरु भजन म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर सद्गुरु भजन म्हणजे त्यांनी जे आपल्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केलेला आहे त्यात त्वम आणि असी या 3 पदांचा सातत्याने व्यवस्थित शास्त्रशुद्ध विचार करत राहणे याला सद्गुरु भजन असं म्हणतात. सद्गुरु भजन पंत बाळेकुंद्री महाराजांनी खूप छान पद्धतीने आपल्या समोर मांडलेलं आहे. त्यांच्या अनेक अभंगामध्ये त्यांनी की सद्गुरूंचं भजन कसं करायचं असतं ते दाखवलेलं आहे. गुरुभजनी नाचत राहून आम्ही निरंजनी जाऊ असं ते म्हणतात. आता हे गुरुभजन म्हणजे नेमकं काय करायचं आहे? एका अभंगामध्ये पंत बाळेकुंद्री महाराज म्हणतात, तत्वमसीची बाळ कहाणी त्यांनी मला सांगितल्यानंतर त्या 3 पदांचा मी सतत विचार करत राहिलो आणि हे विचार करत राहणं याला सद्गुरु भजन असं म्हणतात. आणि हे भजन करता करता माझ्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी असं होऊन गेलं. तत्वम असी असं श्री गुरु सांगतात. 6 अहम असं साधनेत रूपांतर करून ते आम्हाला ती सोहम साधना सांगतात आणि 6 अहम असं मनापासून ती साधना करता करता समजून उमजून करता करता कधीतरी साधकाच्या मनामध्ये त्या ज्ञानाचा उजेड पडतो म्हणजे अहम 6 अहम ब्रह्मास्मी असं त्याच्या ठिकाणी पूर्णपणे तो बोध होऊन जातो. त्याला सद्गुरु भजन असं म्हणतात. आणि ज्यांनी सद्गुरु केलेले आहेत त्यांनी इतर कुठल्या भजनाच्या नादी न लागता या पद्धतीचं सद्गुरु भजन म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं साधन मनापासून सांभाळणं, मनापासून ते स्वतःच्या अंतःकरणात बिंबवणं आणि त्याच दृष्टीने स्वतःकडे आणि जगाकडे पाहणं याला सद्गुरु भजन असं म्हणतात. आणि ते भजन जर तू करशील तर या नाव शिष्या आत्मज्ञान येणे पाविजे समाधान भवभयाचे बंधन समूळ मिथ्या. की असं जर तू सद्गुरूंचं भजन मनापासून करशील तर त्याच भजनाद्वारे तुला आत्मज्ञान संपन्न होता येईल. आणि असं आत्मज्ञान संपन्न झाल्यानंतर त्याचं फळ काय आहे? खूप जण विचारतात की असं आत्मज्ञान करून पुढे आम्हाला मिळवायचं काय आहे?
नेमकं होणार काय आहे त्याचं उत्तर आहे की निरपेक्ष शांती, निरपेक्ष सुख, निरपेक्ष समाधान, निरपेक्ष आनंद या सगळ्या गोष्टी आम्हाला आत्मज्ञान झाल्यानंतर सहजच प्राप्त असल्यासारख्या होतात। आता तुमचं आमचं व्यावहारिक जीवनामध्ये जे समाधान अवलंबून आहे ते व्यक्ती, वस्तू, परिस्थिती ह्याच्यावर अवलंबून आहे। आमच्या शरीरावर सुद्धा अवलंबून, ते शरीर जर दुखायला लागलं तर समाधान आमचं पूर्ण बिघडून जातं। कशामुळे बिघडून जातं? कारण आमची कल्पना आहे मी देह आहे, मग मी देह आहे या कल्पनेत अडकलेल्याला पूर्ण समाधान प्राप्त होऊ शकतं का? होऊ शकत नाही। पण मी देहातीत आहे हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे तो देहामध्ये चाललेल्या घडामोडी ज्या आहेत त्या साक्षी भावाने पाहू शकतो। म्हणजे त्यांच्यावर उपचार वगैरे तो जरूर करून घेतो, पण देह बिघडला म्हणून त्याचं मन मात्र अजिबात बिघडत नाही। या पद्धतीने सुंदर विचार या ठिकाणी आहे। देह मी वाटे जानरा तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमाने येरा झारा भोगिल्याच भोगी। की जोपर्यंत मी देह आहे या कल्पनेमध्ये, जग सत्य आहे या कल्पनेमध्ये, मी कर्ता भोक्ता आहे या कल्पनेमध्ये आमचं मन अडकून पडलेलं आहे तोपर्यंत पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या येरझारा ज्या आहेत त्या आमच्या चालूच राहणार आहेत। पण ज्या श्री गुरूंच्या उपदेशानंतर मी देह नसून मी आत्मा आहे हे माझ्या अंतःकरणावर बिंबणार आहे त्यावेळेपासून माझ्या जीवनमुक्तीच्या अनुभवाला सुरुवात होणार आहे। आत्मबुद्धी निश्चयाची समर्थांची ओवी आपल्या समोर आहे। हेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरूच नये। फार सुंदर पद्धतीने आपल्या समोर की आत्मबुद्धी निश्चयाची, की माझ्या बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे मी आत्मा आहे। सद्यस्थितीमध्ये आमची बुद्धी अनेक तऱ्हेचे निश्चय करण्यात पटाईत आहे, परंतु मी आत्मा आहे असा तिचा रोज संयम साधना करूनही निश्चय होत नाही, कारण ती शुद्ध सत्वगुणी झालेली नाही। शुद्ध सत्वगुणी बुद्धीमध्ये मी ब्रह्म आहे असा निश्चय होऊ शकतो। रजोगुणी आणि तमोगुणी बुद्धीमध्ये या प्रकारचा निश्चय बिंबणे कदापिही शक्य नाही। आणि म्हणून सत्वगुणाला डॉक्टर काका साधनाचं साधन असं म्हणतात। आणि आपल्याला जर ब्रह्मरूप व्हायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्या स्वभावामधला सत्वगुण जो आहे तो आपण वाढीस लावला पाहिजे। असो चहू देहा वेगळा, जन्म कर्मासी निराळा, सकळ आबाळा गोबाळा सभा येतू, कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान म्हणून या। अरे शिष्या, तू माझ्याकडे येण्याच्या आधी सुद्धा वास्तविक पाहता तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी बंधन नाहीच आहे, पण देह बुद्धी जी आहे ती तुझी दृढ झाल्यामुळे तू काय झालेला आहेस तर बंधनात अडकलेला आहेस। आता ह्याच कल्पनेच्या बंधनातून जर तुला सुटायचं असेल तर शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, जेणे गुणे दृढावे परमार्थ हा। इथं आपल्याला समर्थ म्हणतात की शिष्या एकांती जावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, की क्षणभर तरी दिवसभरातून एकदा तरी बाकी सर्व गोष्टी चित्तातून बाजूला करून मी ब्रह्म आहे, फक्त श्री गुरूंनी मला जे सांगितलेलं आहे तेच मी आहे, बाकी यो त्यो असं जे काही मला माझ्याविषयी वाटतं ते सगळं मिथ्या आहे असा दिवसभरातून एकदा तरी विचार करायला तू शिक असं या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतात। आणि मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, सोहम साधना असं सातत्याने स्वतःवर बिंबवता परमार्थामध्ये एक महत्त्वाचं आहे। पहिल्यांदी श्री गुरु आपल्याला उपदेश करणार आहेत, पण त्यानंतर मात्र साधकांनी स्वतःला सूचना देण्याची सवय लावून घ्यायची आहे। बाहेरच्यांना सूचना देण्यापेक्षा परमार्थामध्ये स्वयंसूचनेला जास्ती महत्त्व आहे। आणि ती स्वयंसूचना कुठली आहे? ज्या ज्या वेळेला माझी देहबुद्धी वर येईल आणि मला यू आहे त्यू आहे असं माझ्याविषयी काहीतरी सांगायला सुरुवात करेल त्या वेळेला असलं मी काहीही नसून मी ब्रह्म आहे। आणि ब्रह्म कसं आहे? गुणातीत आहे, त्यामुळे या 3 गुणांचा माझा काही संबंध नाही, त्यानंतर 3 अवस्थांचा माझा काही संबंध नाही। या पद्धतीने की प्रकृती म्हणजे मी नाही, स्वभाव म्हणजे मी नाही, अंतःकरणाचे विकार म्हणजे मी नाही, अशा पद्धतीने स्वतःला सतत सूचना देत राहणे याला ऑटो सजेशन, स्वयंसूचना असं म्हणतात। आणि परमार्थामध्ये याची जास्ती गरज आहे।
समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकाद्वारे स्वतःच्या मनालाच आपण कसं वळण लावायचं आहे तेच आपल्याला या ठिकाणी शिकवलेलं आहे. पुढे ब्रह्मरूप होण्यासाठीचं एकच साधन आहे असं आपल्या समोर इथं समर्थ सांगतात. अखंड घडे श्रवण मनन तरीच पाविजे समाधान पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी. की ब्रह्मज्ञान होण्यासाठी, कारण का अनंत जन्मीचे संस्कार पुसण्यासाठी आपल्याला तितकंच श्रवण करत राहिलं पाहिजे. आणि त्या श्रवणानंतर मन. आता श्रवण कशाला म्हणतात तर वेदांताच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण असे म्हणतात. वेदांताचा तात्पर्य निश्चय काय आहे? ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा हा वेदांताचा तात्पर्य निश्चय आहे. आणि हा निश्चय कायमचा माझ्या लक्षात असेल तर माझं श्रवण झालेलं आहे. आता हे श्रवण झाल्यानंतर ब्रह्म सत्य कसं आहे आणि जग मिथ्या कसं आहे ह्याच्यावर मी सतत मनन करायला पाहिजे. आणि असं मनन करता करता मिथ्या जगताविषयीची आसक्ती मनातून गळून जाईल आणि जे ब्रह्म आहे त्याविषयीचं प्रेम भक्ती अंतःकरणात उचंबळून येत राहील. त्यावेळेला हळूहळू जीव ब्रह्मरूप होऊन जाईल, म्हणजे समाधान अंगी पाणे. इथं पुढे समर्थ म्हणतात की वैराग्य भरे अंगी, म्हणजे जसजसं ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा ओढ आणि सातत्य त्यामध्ये आपलं टिकून राहील तसतसं विषयांविषयीचं वैराग्य जे आहे ते अंगी बाणत जाईल. आता साधकांनी या ठिकाणी स्वतःला तपासून पाहायचं आहे. मग खरंच असं वैराग्य माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे का अजूनही माझी अंतःकरण वृत्ती भोगानुकूल आहे? तशीच ती असेल तर कुठंतरी माझं काहीतरी चुकत आहे. समर्थच पुढे आपल्याला म्हणतात, शिष्या मुक्तपणे अनर्गळ करिसी इंद्रिये बाष्कळ तेने तुझी तळमळ जाणार नाही. की अनुग्रह घेतलेला आहे, साधनाही रोज चाललेली आहे, पण शमदमाचा अभ्यास जर तुझा कमी पडत असेल आणि विषयांची आसक्ती दृश्य जगताविषयीची आसक्ती जर चित्तामध्ये तेवढीच तुझी राहत असेल तर त्या ठिकाणी तुला समाधान लाभणार नाही. म्हणजे पूर्वीसारखेच तुझे इंद्रिय अनुग्रह घेतल्यानंतरही जर विषयांच्या ओढीने बहिर्मुखच होत असतील तर तुझं कुठंतरी काहीतरी चुकत आहे आणि त्यामुळे तुझ्या अंतःकरणात जी समाधानाविषयीची तळमळ निर्माण झालेली आहे ती पूर्ण होऊ शकणार नाही. आता समर्थ या ठिकाणी ब्रह्मज्ञान झाल्याचं एक लक्षण आपल्या समोर ठेवतात. विषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान झाले मनी टाकिताच लाधले राज्य केवी. की विषयांच्या ठिकाणी पूर्ण वैराग्य उत्पन्न झालं म्हणजे अनासक्त अवस्था निर्माण झाली तर त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान पूर्ण होत आहे असं लक्षात घ्यायला हरकत नाही. पण ते जर तसंच तितकं तेवढं असेल तर मात्र कुठंतरी काहीतरी आपली गल्लत आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. की एक उदाहरण दिलं जातं की एकाच्या हातामध्ये काय आहे तर सिगटाचा मणी, म्हणजे क्षुद्र शिंगाचा एक काय आहे मणी आहे आणि तो मणीचा एक खूप चांगला मोती आहे असं म्हणून त्यांनी घट्ट धरून ठेवलेला आहे. आणि त्याचा लोभ धरून त्यांनी काय केलेला आहे तर संपूर्ण राज्याचा अभ्यर केलेला आहे. त्याप्रमाणे देहबुद्धीमुळे आपण आपल्या स्वानंद साम्राज्याचा पूर्णपणे काय करून टाकतो तर अभ्यर करून टाकतो. आत्मबुद्धीपेक्षा देहबुद्धी ही अत्यंत क्षुद्र आहे आणि तीच बुद्धी जर आपण धारण करून ठेवलेली असेल तर स्वानंद साम्राज्याचा धनी आपल्याला होता येणार नाही. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या जेणे गुणे जगद्वंद्या पाविजे शीघ्र. म्हणून ही सगळी ब्रह्मविद्या जी काही श्री गुरूंकडनं तुला संपादन करायची आहे शिकायची आहे ती जसजशी शिकत जाशील तसतशी तुझ्या ठिकाणची अविद्या जी आहे ती हळूहळू हळू क्षीण होत जाईल. आपल्या समोर मांडणी आहे ज्ञानेश्वरीमध्ये की संपूर्ण ज्ञानेश्वरीचं फळ सांगताना सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात, येथ अविद्या नाश हे स्थळ मोक्षोपादान हे फळ ही दोहीसी कारण केवळ ज्ञान. की अविद्या हळूहळू हळू या ग्रंथाच्या अभ्यासाने आपली निरसन झालीच पाहिजे आणि तशी जर ती निरसन होत नसेल तर मग आपलं कुठंतरी काहीतरी चुकत आहे हे लक्षात घ्यायचं.
तैसे अज्ञान संन्यपाते मिथ्या दृष्टीस दिसते ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही मिथ्या स्वप्ने वसाणला तो जागृतीस आणला जेणे पूर्वदशा पावला निर्भयजे। स्वप्न एखाद्याला भयानक असं पडतं, त्या स्वप्नामध्ये तो पूर्णपणे घाबरून जातो। आता वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या देशाचा राजा आहे, परंतु आपण भिकारी झाल्याचं पाहतो। त्यावेळेला स्वप्नामध्ये तो काय झालेला असतो, तो पूर्णपणे गडबडून गेलेला असतो। आता स्वप्नामध्ये त्याचं जे भ्यालेलं अंतःकरण आहे त्याला त्या भीतीतून सोडवायचं असेल तर उपाय एकच आहे, आणि तो उपाय म्हणजे त्याला पूर्णपणे जाग करणे। आणि जाग केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे ते स्वप्न होतं, ते खोटं होतं, आपण मूळचे राजाच आहोत आणि आत्ता सुद्धा राजाच आहोत। स्वप्नामध्ये मात्र आपल्याला आपण भिकारी झाल्यासारखं काही काळ दिसलं होतं, पण जे दिसलं होतं ते कसं आहे तर भासमान आहे, मिथ्या आहे, तात्पुरतं आहे। तसं ज्ञानाची जागृती आल्यानंतर साधकाच्या ठिकाणी मी देह आहे असं मला उगीच वाटत होतं असं लक्षात येऊन जातं। नाथ महाराजांची या संदर्भात एक छान ओवी आहे, अहम ब्रह्मास्मी ऐसी वाणी एक वेळ पडता काणी अविद्या निद्रा जाय झडोनी तत्क्षणी जागिन्नला। की या अविद्या निद्रेतून जाग येणं हेच खूप महत्वाचं आहे। आणि श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने ज्या वेळेला आपल्याला साधना मिळते त्यावेळेला या अविद्या निद्रेतून जाग होण्याचा आपल्याकडून जर तेवढाच प्रयत्न चाललेला असेल तर अशी जागृती जी आहे ती तुमच्या आमच्या ठिकाणी येऊन जाते। पुढे समर्थ म्हणतात की जो जागृतीची ओळखणं ऐकतयाचे लक्षण जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून, की आपण जागृत झालेले आहोत की नाही परमार्थासाठी हे ओळखण्याची खूण काय आहे तर या दृश्य जगताविषयीची आसक्ती कमी कमी होत जाणं आणि विरक्ती अंगी बाणणे, विषयांविषयीचं वैराग्य अंगी बाणणे हे काय आहे तर जाग झाल्याचं लक्षण आहे। जेणे विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे तेने साधन करावे थोरीव सांडुनी साधन न म्हणे जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला त्याहुनी मुमुक्षु भला ज्ञानाधिकारी। शब्दज्ञान झाल्यानंतर अनेक साधकांना असं वाटायला लागतं की आता आम्हाला बाकीचं साधन करण्याची काहीही गरज नाही, आणि त्याच ठिकाणी साधक जो आहे तो स्वतःकडूनच काय होऊन जातो तर फसवला जातो। इथं समर्थ म्हणतात की जर अंतःकरणात विरक्ती बांधलेली नसेल तर लक्षात घ्यायचं आहे की मी अजून सुद्धा साधकच आहे आणि मला माझी साधना वाढवली पाहिजे। हे लक्षात न घेता जो नुसत्या शब्दज्ञानाने हुरळून जातो आणि स्वतःला ज्ञानी समजत राहतो त्याची कुठंतरी काहीतरी फजिती होत राहते। डॉक्टर काका एक वाक्य आपल्यासमोर नेहमी ठेवतात, अस्सल परमार्थ करणाऱ्याची फजितीच फजिती आहे। आता स्वतःचं अंतःकरण आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, सातत्याने तपासलं पाहिजे। आणि ज्याला असं वाटतं शब्दज्ञानामुळे की आता मला सगळं कळलेलं आहे, मी सिद्ध झालेलं आहे, मग आता ह्या शब्दज्ञानामुळे स्वतःला सिद्ध समजणाऱ्याची नंतर फजिती कशी होते, पूर्ण अंगी समाधान तर बांधलेलं नाही पण साधनाही कराविषयी वाटत नाही, अशी कुठली तरी मधली आधी काहीतरी त्याची अडचण त्या ठिकाणी होऊन जाते। आणि समर्थ या ठिकाणी म्हणतात त्याच्यापेक्षा मग मोक्ष परवडला, की जो मोक्षाची इच्छा धारण करून काहीतरी साधना करण्याचा काय करतो आहे तर प्रयत्न करतो आहे असा मुमुक्षु परवडतो। मग आता शब्दज्ञान तर करून घ्यायचं आहे पण शब्दारण्यात मात्र अडकायचं नाही, अशी जी काय आपल्या समोर युक्ती एक श्री गुरु सांगून ठेवतात ती आपण छान लक्षात घ्यायची आहे। आपल्याला सगळ्यांना श्री गुरु एखादा ग्रंथ वाचायला सांगतात, त्यानंतर 4 लोक एकत्र जमवून ते काय करा म्हणतात ते ह्या तत्वज्ञानाची एकमेकात चर्चा करा की जेणेकरून ते अंतःकरणामध्ये दृढ होईल। पण हे सगळं करत असताना जीवनमुक्ती हे आपलं ध्येय आहे हे जर आपल्याला विस्मरणात गेलं तर मात्र काय होणार आहे, त्या शब्दारण्यामध्ये आपण अडकून पडणार आहोत। मग शब्दांशिवाय शब्दज्ञान होत नाही, पण आत्मज्ञानाच्या ठिकाणी शब्दज्ञान मावळल्याशिवाय ते होणार नाही असं पूर्णपणे लक्षात घेऊन तत्वम असीचा पूर्ण विचार करण्यासाठी ग्रंथाचा अभ्यास करायचा असतो। पण तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, असी म्हणजे काय, या 3 पदांचा वाच्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे। आता त्वम म्हणजे वाच्यार्थाने जीव
चैतन्य आणि लक्षार्थाने कूटस्थ चैतन्य। तत् म्हणजे वाच्यार्थाने ईश्वर चैतन्य आणि लक्षार्थाने ब्रह्म चैतन्य। आणि अशी शब्दाने हे दोन्ही एकच आहे, म्हणजे ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य एकच आहे अशी आपल्या समोर असे पदाने काय केलेली आहे तर व्यवस्था केलेली आहे। पण आपल्याला जीव आणि ईश्वर हे ज्या वेळेला विरुद्ध लक्षणाचे दिसून येतात, जीव अल्पजीवी आहे, त्यानंतर अल्पज्ञानी आहे आणि ईश्वर जो आहे तो सर्वज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे, या पद्धतीचे लक्षण आपल्या समोर जेव्हा मांडलेले दिसतात त्यावेळेला ते एकच कसे आहेत असा प्रश्न पडतो। पण श्रुती माऊली ज्या अर्थी आपल्याला सांगते की ते दोन्ही एकच आहेत, त्या अर्थी ते एकच असले पाहिजे। मग हे विरुद्ध धर्म जे आपल्याला दिसतात त्या विरुद्ध धर्मांचा बाध करायचा आणि त्या दोघांच्याही ठिकाणचा असणाऱ्या चैतन्याचा मात्र काय करायचा आहे तर स्वीकार करायचा आहे। ही युक्ती ज्याला जमली तो आत्मरूप होण्यासाठी सिद्ध होऊन जातो। या पद्धतीने शुद्ध ज्ञान निरूपण नावाचा महत्वाचा जो समास आहे त्याचं चिंतन या ठिकाणी आपलं आज पूर्ण होतंय। जय जय रघुवीर समर्थ।